मोशीमध्ये भव्य दिव्य असं कृषी प्रदर्शन भरलं होतं. इथे लघु उद्योगासाठी लागणारं साहित्य आणि मोठ्या प्रमाणावर शेतीविषयक लागणारं सर्व साहित्य आणि वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर म्हणजे सर्वच साहित्य इथे मिळत होतं. तर आज आम्ही माझी आई, मी आणि माझ्या बहिणीची मुलगी आणि बहीण अशी आम्ही 4 जणी आलो होतो. तर सगळ्यात पहिल्या काउंटरला आम्ही इथे पाहिलं तर इथे बीज बँक होती, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स होते. जे फळभाज्या असतात, फुलझाडं असतात, फळझाडं असतात, सर्वच इथे मिळत होते, सर्व झाडांचे बी. तर इथे तुम्ही पाहू शकता ही अशी बीज बँक होती. याच्यामध्ये 50 प्रकारच्या बिया होत्या, म्हणजे बियांचे पॅकेट होते. आणि असे जर सेपरेट तुम्हाला घ्यायचे असतील तर असे सुद्धा मिळत होते. 30 रुपयाला 1 आणि 50 रुपयाला 2 असे पॅकेट मिळत होते छोटे छोटे. तर इथे ज्या भाज्या लावलेल्या आहेत म्हणजे फळभाज्या, त्या सर्वांचे बी इथं मिळत होते. तर हे असे गोसावळं, मेथी, काकडी, भोपळा, शेवगा, सर्वच पावटा वगैरे सगळं शेतामध्ये जे आपण लावू शकतो ते सर्व मिळत होतं. किंवा तुम्हाला जर कुंडीमध्ये भाजीपाला उगवायचा असेल तर त्याच्यासाठी पण छोट्या छोट्या पुड्या मिळत होत्या. तर इथून मी 50 पॅकेटचं ही बीज बँकेचं एक पॅकेट मोठंवालं घेतलं. म्हणजे त्याच्यामध्ये सर्वच प्रकारच्या भाज्यांच्या बिया होत्या. आणि मग ते पॅकेट घेतल्यानंतर पुढं गेले. आणि इथे तुम्ही पाहू शकता कांदेसुद्धा आहेत, कांद्याचे बी आणि कांदे कसे लावायचे किंवा कांद्याविषयी माहिती होती. तर आणि इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत तर त्याचे कंद होते. म्हणजे कमळापासून सर्वच काळी हळद वगैरे सर्वच ह्याचे कंद होते. ते लावल्यानंतर त्याच्या रिलेटेड फुलं किंवा त्याची झाडं तयार होतात. तर इथे तुम्ही पाहू शकता काळी हळद मी तर पाहिली नव्हती आजपर्यंत, पण इथे मला पाहायला मिळाली काळी हळद. आणि हे वेगवेगळ्या प्रकारची ही जी पोस्टर दिसत आहेत त्याचे कंद आहेत. ते लावल्यानंतर ही अशी फुलझाडं तयार होतात. तर माझ्या बहिणीने इथे वेगवेगळ्या पॅकेटमधली बियाणे घेतले. म्हणजे इथे कंद पण होते आणि त्याचे बी पण होते. तर तिने कंद नाही घेतले तर फुलांचे बी घेतले आणि मी भाजीपाल्याचे बी घेतले. तर इथे तुम्ही पाहू शकता जम्बो सीताफळ आहे, म्हणजे मोठ्या आकाराचं सीताफळ. तर वेगवेगळ्या जातीचे हे सीताफळ आहेत. त्याची नावं इथे दिलेलीच आहेत. त्यांनी त्याला फळांना हात लावू नये म्हणून असा बोर्ड लावला होता. तर इथे तुम्ही पाहू शकता समृद्धी म्हणून इथे फळाचं हे नाव आहे. असेच वेगवेगळ्या साईजचे लहान मोठ्या आकाराचे सीताफळ होते. तर खूप छान वाटत होते पाहायला. तर आता त्याच्या पुढे गेल्यानंतर इथे वेगवेगळी औषधं होती शेतीविषयक लागणारी, झाडांवर फवारण्यासाठी किंवा घरगुती आपल्या कीटक असतात तर त्यासाठी. तर इथे कांद्याविषयी माहिती देत होते ते आणि कोणती औषध फवारणी वगैरे ते सांगत होते. आणि इथे जे घरगुती कीटक असतात, मच्छर किंवा कॉक्रोच आणि मुंग्या, किडे जे काय असतात घरगुती, त्याच्यासाठी इथे औषधं होती, जेल होते. तर ते त्याच्याविषयी माहिती देत होते. तर इथे तुम्ही पाहू शकता किंवा कुंडीमध्ये गोगलगाय होतात तर त्यासाठी पण होतं औषध. तर इथे कॉक्रोच आणि मुंग्यासाठी हे जेल होतं. तर अशाच वेगवेगळ्या प्रकारचे जेल किंवा क्रीम, औषधं, अशी पावडर वगैरे होती इथे. आणि कुंड्यांमध्ये ज्या गोगलगाया होतात त्याच्यासाठी सुद्धा हे असं होतं. तर वेगवेगळ्या प्रकारचं सर्वच इथं औषधं होती. तर इथे आता हे पाहिल्यानंतर पुढे आलो आम्ही. तर इथे मशरूम उद्योग घरच्या घरी कसा करायचा किंवा ज्यांना कोणाला आवड आहे मशरूम उद्योग करायची तर त्यांच्यासाठी माहिती देत होते. आणि शेजारीच इथे मोतीचं उत्पादन घरच्या घरी आपण कसं घ्यायचं किंवा ज्यांना मोतीसाठी उद्योग प्रकल्प उभा करायचा आहे त्यासाठी ते माहिती देत होते. तर सर्व इथं असं माहिती देत होते. आणि इथे तुम्ही पाहू शकता या पाण्यामध्ये हे असे शिंपले आहेत आणि त्याच्यामध्ये मोती तयार होतात. हे ओरिजिनल मोती आहेत. तर ही मोतीची शेती आपण करू शकतो. ज्यांना काही इंटरेस्ट असेल त्यांनी ते करू शकतो, असं ते पूर्ण ट्रेनिंग देत होते तिथे. आणि आता शेतीविषयक लागणारे सर्व इथे अवजारं किंवा काय जे लागतं ट्रॅक्टर वगैरे ते सगळं होतं. आणि इथे सीडलिंग ट्रे होते. म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता इथे बिया उगवलेल्या आहेत ज्या काही त्या सीडलिंग ट्रेमध्ये उगवलेल्या आहेत. आणि नर्सरीवाले असेच उगवतात आणि मग आपण त्यांच्याकडनं हे असे ट्रे आणले की मग तर हे कंपोस्ट पासून बनवलेलं हे सीडलिंग होतं, म्हणजे ट्रे होता. आणि त्याच्यामध्ये हे असे छोटे छोटे बनवून ठेवलेले होते कंपोस्टपासून. म्हणजे हे डायरेक्ट आता उचलायचं, ह्याच्यामध्ये बी लावायची आणि असं रोप तयार झालं की डायरेक्ट ते जमिनीत पुरायचं. हे छान येतं त्याला कारण ते आपण कंपोस्टपासून बनवलेलं असतं. तर आता इथे ऑल स्पाइसची रोपं होती. म्हणजे जे आपण गरम मसाल्यात जे खडे मसाले वापरतो त्या सर्व मसाल्यांचा फ्लेवर या एका पानामध्ये असतो, असे याला ऑल स्पाइस म्हणतात. तर इथे फणसचं सुद्धा होतं झाड, म्हणजे फणसची रोपं होती विकायला, मोठ्या आकाराची होती म्हणून महाग होती. आणि इथेच जायफळचं सुद्धा रोप होतं. आणि इथे शेजारीच तेजपान म्हणजे तमालपत्र असतं तर त्याचं रोप होतं. तर बघा 350 रुपयाला होतं हे तमालपत्राचं रोप. तर बऱ्यापैकी सर्वच इथे 350-400च्या दरम्यान होतं. जायफळचं 400 रुपयाला आणि फणसचं इथं 350 रुपयाला होतं. तर ते सर्व पाहिलं. आणि आता इथे केळीची होती रोपं.
ज्यांना शेतामध्ये केळी वगैरे लावायची त्यांच्यासाठी इथे हे होतं, केळींची रोपं होती. तुम्ही घेऊ शकता तुम्हाला पाहिजे तेवढी. तर आता तिथून पुढं आल्यावर सगळ्यात आवडतं काउंटर माझं, इथे ना फळझाडं होती. तर इथे तुम्ही पाहू शकता एवढंसं आहे ना छोटंसं हे फणसचं ग्रो बॅगमध्ये लावलेलं हे झाड आहे, तरी त्याला फणस लागलेला आहे. तर हे कलमी असतात. तर किती छान फणस आलेला आहे. हा फणसाचा व्हिएतनाम फणसाचा प्रकार आहे. तर संत्रं वगैरे पेरूची सगळ्याच फळांची झाडं होती आणि सर्व कलमी असल्यामुळे याला लवकरच फळं धरतात. तर तुम्ही पाहू शकता हे इथं किती छोटंसं पेरूचं रोप आहे. ब्लॅक डायमंड पेरू 400 रुपयाला हे होतं रोप. तर आहे ना याला बघा पेरू लागलेला आहे, फणसला फणस लागलेला आहे. आणि आंब्याची जी रोपं होती त्याला सुद्धा छोट्या छोट्या कैऱ्या आलेल्या होत्या. इथे एकदम छोटी छोटी ना डाळिंबाची रोपंसुद्धा होती. तर आपल्याला जी पाहिजे ती फळांची रोपं होती इथे. तर ब्लॅक डायमंड पेरू, सफरचंद, हे पहा मी हात लावला आहे ना ते सफरचंदचं रोप होतं. इथं पांढरं जांभळ आणि इथे ना रेड डायमंड पेरू होता. परत जांभळाचे वेगवेगळ्या प्रकारचे होते. तर बऱ्याच प्रकारचे ऑरेंज, परत बोराची सुद्धा होती, लाल आवळा, जे आवळ्याची पण होती, स्टार फ्रूट्स, जेवढी काही फ्रूट आपण खातो ना त्या सर्व फ्रूटचे ना इथे रोपं मिळत होती. तर आहे ना इथून मी ना काही रोपं घेतलेली होती. तर हे पहा, हे असं व्हिएतनाम फणस, हा आंबा घेतलेला आहे. हा 12माही आंबा होता. तर याला बघा किती छोट्या छोट्या कैऱ्या लागलेल्या आहे. हे मी घेतलेलं आहे व्हिएतनाम फणस आणि 12माही आंबा. आणि हा मोठा जो जम्बो पेरू असतो त्याचं एक रोप घेतलेला आहे. आणि मी संत्रीचं सुद्धा रोप घेतलं, असे 4 रोपं घेतली. मग फणसचं 150 रुपयाला, नागपूर ऑरेंज 150 रुपयाला, आंबा 100 आणि पेरू 100, असं 500 रुपयाची मी 4 रोपं घेतली. मग पुढं आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पालेभाज्यांचे बिया होत्या छोट्या छोट्या पॅकेटमध्ये विकायला ठेवलेल्या. आणि इथे पुढेच आहे ना झेंडूची वेगवेगळ्या प्रकारची रोपं होती आणि शेवंतीची सुद्धा रोपं होती. तर त्यांनी अशी ठेवलेली होती. ज्यांना एकदम मोठ्या प्रमाणात घ्यायची ते घेऊ शकत होते. तर तुम्ही पाहू शकता इतकी शेवंतीची आणि झेंडूची रोपं होती. तर तिथून पुढं आल्यावर ज्यांना दुग्ध व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी इथे ना दुधाचं मशीन होतं. तर ते कसं वापर करतात ते पण त्यांनी तिथं दाखवलेलं होतं. तर समोर स्क्रीनवर दाखवले ही दुधाची मशीन कशी यूज करायची. तर ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर जनावरं असतील, दुग्ध व्यवसाय जे करत असतील तर त्यांच्यासाठी उपयोगी ही मशीन होती. तर इथे मी पाहिलं थोडा वेळ आणि मग आम्ही पुढच्या काउंटरवर गेलो. तर बरीच माहिती ते देत होते, पण आमच्याकडे काही गुरं नाही म्हणून मी काही माहिती घेत बसले नाही. तर इथे पुढे आहे ना तर मोठ्या प्रमाणावर जनावरांनी दूध द्यावं म्हणून इथे ना जनावरांसाठी स्पेशल चारा होता. तर ते काय त्यांचा खाऊ होता ना तो होता. तर आहे ना त्याच्या पुढे आल्यानंतर इथे शेतीविषयक जी काही माहिती पाहिजे ना त्याच्या रिलेटेड पुस्तकं होती. तर सर्व प्रकारच्या भाज्या, फळभाज्या किंवा कुठलेही फ्रूट असेल त्याच्याविषयी सविस्तर माहिती असणारी ही पुस्तकं होती. शेतीविषयक नॉलेजची पुस्तकं होती. तर ती पाहिल्यानंतर पुढे इथे ना तर हा मत्स्य विभाग होता. तर इथे ना ज्यांना कुणाला मत्स्य व्यवसाय करायचा आहे म्हणजे माशांचा व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी इथे माहिती देत होते. तर हे पाहिल्यानंतर आम्ही आता पुढे गेलो. इथे स्प्रे विकायला ठेवलेले होते. त्याच्या पुढे आल्यानंतर इथे सोलरविषयी माहिती देत होते. तर सोलर कसं वापरायचा, कसा फायद्याचा आहे ते माहिती देत होते. बरेच लोक तिथं माहिती घेत होते. आणि आता आम्ही तिथून पुढे आलो. तर इथे ना मध प्रकल्प होता. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं त्यांनी इथे मधासाठी ना छान गार्डन तयार केलं होतं. आणि इथे मध, वेगवेगळ्या फ्लेवरचे मध विकत होते ते. तर छान अशा मधमाशा आणि पृथ्वी वगैरे फुलं, चांगली सूर्यफुलं अशी ठेवली होती त्यांनी. नकली होती पण छान वाटत होती. तर तिथे पुढं आल्यानंतर ते ना मधाविषयी माहिती देत होती. वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवरचे मध होते त्यांच्याकडे. तर हे ना तुळशी फ्लेवरचं मध होतं. वेगवेगळ्या फ्लेवरचे होते ना तर ते टेस्ट करायला सुद्धा देत होते. खूप छान लागत होतं तुळशी फ्लेवरचं मध. मी टेस्ट करून पाहिलं. तर आहे ना आणि त्यांच्याकडे आहे ना हे असं गुलकंद पण होतं, हनी आमला गुलकंद. तर ते नाही मी टेस्ट केलं, पण आहे ना तुळशी फ्लेवरचं मध खूप छान लागत होतं. तर ते टेस्ट केल्यानंतर पुढे ते असे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर लावलेले होते प्रदर्शनामध्ये. तर खूप छान दिसत होते ते सुद्धा. तर ज्यांच्याकडे भरपूर प्रमाणात शेती आहे ना तर त्यांच्यासाठी खूप उपयोगी असं साहित्य होतं शेतीविषयक. आता हे तुम्ही पाहू शकता हे वेगवेगळे अवजारं शेतीविषयक आहे ना, ह्या मशिनरी होत्या वेगवेगळ्या. तर यातलं काही मला कळत नाही म्हणून मी काही इथे जास्त वेळ घालवला नाही. तर इथे सुद्धा ट्रॅक्टर होते, लहान मोठ्या आकाराचे वेगवेगळे ट्रॅक्टर, वेगवेगळी मशिनरी होती. थोडीफार पाहिली आणि मग पुढे गेलो आम्ही.
तर इथे काय पाहायला मिळते म्हणून आता आम्ही आत गेलो. ही माझी बहीण आहे, ती ड्युटीवर होती म्हणून तिला व्हिडिओमध्ये मी दाखवलं नाही आणि तिच्याबरोबरच तिची मुलगी होती. तर असं आता आत आलो आम्ही आणि ना आता इथे तुम्ही पाहू शकता वेगवेगळी ना शेतीविषयक लागणारे अवजारं होती ना, तर त्यातलं ते खुरपी वगैरे वेगवेगळी, परत झाडं कटिंग करायची मशीन, करवत वगैरे, इलेक्ट्रिक करवत, हे अशी फळं तोडण्यासाठी हे असं आहे ना साधनं होती ही. म्हणजे परत हे पहा अशा मोटर होत्या, वेगवेगळ्या औषध फवारणीच्या पंप होते. तर इथे ना घरगुती किंवा तुम्ही जर छोटा व्यवसाय करायचा असेल ना, तर इथे ना मसाला कांडप यंत्र होतं इलेक्ट्रिक. तर किती छोट्या प्रकारचं होतं, तर तुम्ही पाहू शकता. आणि इथे ना तर इथे घरगुती कोणाला पाहिजे असेल किंवा लघु उद्योग करायचा असेल ना, तर हे असे तेल घाणे होते. तर वेगवेगळ्या तेल बिया टाकून ना इथून तेल काढलं जात होतं. वरनं बिया टाकायच्या आणि हा खाली जो राहिला आहे तो चोथा आहे आणि ते जे भांडं आणि गाळणी आहे त्याच्यामध्ये तेल पडत होतं. तर इथे ना तिळाचं तेल बनवायची प्रक्रिया चालू होती. तर हे मशीनने ना तिळाचं तेल बनवण्यासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारचं तेल बनवण्यासाठी पण यूज होतं. तर त्यांनी मला दाखवलं. हे पहा असं वरनं तीळ टाकायचं आणि मग आहे ना ते मशीनमध्ये आतमध्ये गेल्यानंतर आहे ना त्याचं तेल बाहेर येतं. तर इथे ना गाळणीमध्ये तेल उतरतं. आता तुम्ही पाहू शकता, हे पहा तेल उतरते. हे तिळाचं तेल बनतंय आणि ते गाळणीतून गाळलं जाते आणि जो चोथा राहतो तेल गाळल्यानंतर तर तो खाली पडत होता. हे पहा, हे असं तिळाचं तेलाच्या बॉटल होत्या तिथे विकायला आणि हे मशीनसुद्धा ज्यांना घ्यायचं. आणि हे जे चोथा राहतो ना, तर तो पण आहे ना म्हणजे हा फेकून न देता ते चटणीसाठी वगैरे कशासाठी पण आपण वापरू शकतो. तर इथे घरगुती तेल घाण्याच्या वेगवेगळ्या मशीन होत्या. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे अजून एक मशीन आहे. तर याच्यामध्ये ना मिक्स तेल बनवत होते, वेगवेगळ्या बिया टाकून ना मिक्स तेल. तर इथे सूर्यफूल, मोहरी, करडई, तिळाचं तेल, खोबरं, शेंगदाणे असे 6 प्रकारचे तेल सर्व आहे ना तेलबिया एकत्र मिक्स करून त्याचं एकत्र तेल करत होते. तर हे अशा पद्धतीने बॉटल भरून ठेवत होते. तर ज्यांना घरगुती तेलासाठी पाहिजे असेल तर ते सुद्धा घेऊन जाऊ शकत होते किंवा लघु व्यवसायासाठी सुद्धा वापरू शकत होते. आता इथे ना झाडांच्या फांद्या कट करण्यासाठी ना वेगवेगळ्या मोठ्या प्रकारच्या ह्या कटर म्हणा किंवा कात्र्या होत्या. तर कितीही जाड फांदी असली तरी त्यांनी कापली जाते सहज. अशा इथे ना वेगवेगळ्या कात्र्या होत्या, कटर होते. तर हे पाहिले खूप प्रमाणात होते, लहान मोठ्या आकाराचे. हँडलसुद्धा खूप लांबवर होते. तर इथं सुद्धा आहे ना वेगवेगळ्या आहे ना मोटर होत्या, बरंच काही होतं जे मला एवढं काही माहिती नाही ते सुद्धा होतं. तर थोडंफार पाहिलं आणि मग पुढे गेलो, कारण इथे आई आणि मी आणि स्वरांनी थोडा वेळ फोटो काढले. मग इथे ना स्प्रे असतात ना, तर स्प्रेचं आहे ना हे मशीन घेतलं. मशीन म्हणजे स्प्रे घेतला, तो बॉटलला लावून आपण आहे ना कुंड्यांमध्ये औषध वगैरे फवारणी करायची असेल कुंड्यातल्या भाजीपाल्याला किंवा छोट्या प्रमाणात आहे ना औषध फवारणी करायची असेल किंवा स्प्रे मारायचा असेल साफसफाईसाठी, तर ते स्प्रे होते. इथं वेगवेगळ्या प्रकारच्या आहे ना जाळ्या होत्या, परत आहे ना खुरपी वगैरे होती, चाकू होते, लहान आकाराचे, मोठ्या आकाराचे, वेगवेगळे शेतीविषयक जे लागतं ना कटर वगैरे ते सर्व होतं इथे. तर इथे मोठी करवत आहे इलेक्ट्रिक, तुम्ही पाहू शकता. तर याने इतकं फास्टमध्ये ना किती पण जाड लाकूड असू दे किंवा झाड असू दे ते कापलं जातं. तर इथे थोडंफार आहे ना आई आणि मी आणि बहिणीची मुलगी आम्ही फोटोग्राफी केली. तरी खूप गर्दी असल्यामुळे व्यवस्थित फोटो काढता आले नाही. मग भरपूर फिरून भूक लागली, तर मग इथे ना वेगवेगळे आहे ना प्रकारचे स्टॉल मांडले होते. तर तिथून आम्ही ना मोठा दिल्ली मसाला पापड, सँडविच आणि पिझ्झा घेऊन आम्ही ना नाश्ता केला. आणि तर आम्हाला घरूनच 3:30 झाले होते पोचायला प्रदर्शनमध्ये आणि 5:30 नंतर प्रदर्शनचा बंद होण्याचा टाईम असतो, म्हणून मग जेवढं पाहता येईल तेवढं पाहिलं आणि बरंच काही पाहायचं राहिलं. पण आता नेक्स्ट टाईम जाऊ द्या. आता मी ज्या कुठल्या बिया घेतल्या त्या 50% डिस्काउंटमध्ये मला त्यांनी दिले. 500 रुपयाला पॅकेट दिलं. तर ते कोणते आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. भेटू पुन्हा, बाय बाय.